नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण घेऊयात बातम्यांचा महाफास्ट आढावा। ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात। धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांचं निवडणूक आयोगाला पत्र। मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता। पुढील आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण। जागा वाटपावरून दादा गट आणि शिंदे गट आक्रमक। भाजपच्या मित्रपक्षांच्या आग्रहामुळे महायुतीच्या जागा वाटपांचा फॉर्म्युला बदलण्याची शक्यता। महायुतीतील जागा वाटपावर 9 तारखेला दिल्लीत पुन्हा चर्चा। 2 ते 3 दिवसात महायुतीचं जागा वाटप निश्चित होण्याची शक्यता। ठाकरे गट 23, काँग्रेस 15 तर शरद पवार गटाला 10 जागा मिळणार। सूत्रांची माहिती। 23-15-10च्या फॉर्म्युल्यावर महाविकास आघाडीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, तर वंचितला 4 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज। आघाडीमध्ये सगळ्यांच्या मनाप्रमाणे होत नाही। शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आपले अनेक हट्ट सोडले। वंचितचं पूर्ण समाधान करण्याचं ठरवलंय। महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाजपला मदत होईल अशी भूमिका प्रकाश आंबेडकर घेणार नाहीत। प्रकाश आंबेडकर स्वतःची मायावती होऊ देणार नाहीत। संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांवर विश्वास। मुंबईमध्ये राज्यातील सर्व काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू। नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती। काँग्रेसकडून उत्तर मध्य मुंबईतून राज बब्बर यांचं नाव चर्चेत। सूत्रांची माहिती। काँग्रेसच्या आजच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता। आणखी एक पक्ष एनडीएमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। भाजप आणि बीजेडीत युतीची तयारी। बीजेडी नेत्यांची भुवनेश्वरमध्ये नवीन पटनायक यांच्यासोबत बैठक। दोन्ही पक्ष लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र लढण्याची शक्यता। अजित पवार गट अरुणाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक लढवणार। अरुणाचल प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षांनी अजित पवारांची भेट घेतली। अरुणाचलमध्ये स्वबळावर निवडणुका लढवणार। ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची माहिती। माझ्या माहितीप्रमाणे अरुणाचल प्रदेशमध्ये पक्षाचे आमदार आहेत। अरुणाचलमधील आमदार अजित पवारांसोबत छगन भुजबळांचं वक्तव्य। रवींद्र चव्हाणांकडून माझ्या मुलाला हेतुपुरस्पर त्रास, रामदास कदम यांचा आरोप। तर भाजपनं केसानं गळा कापू नये, माझंही नाव रामदास कदम। विश्वास ठेवून माझ्या भाजपसोबत आलेल्यांचा विश्वासघात करू नये, रामदास कदम यांचा इशारा। उद्याच्या निवडणुकीत जनता ही शिंदे गटाची केसची फाईल जनता बंद करणार। रामदास कदमांच्या वक्तव्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया। आमच्याकडून त्यांची केस कधीच संपलेली आहे, राऊतांचं वक्तव्य। महायुतीतील भांडणच त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरणार। रामदास कदमांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाच्या आमदार राजन साळवींची प्रतिक्रिया। विधानसभा अध्यक्षांविरोधातील ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। ठाकरे गटाच्या याचिकेवर थोड्याच वेळात सुनावणीची शक्यता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी कल्याण लोकसभेचा आढावा घेणार। सह्याद्री अतिथीगृहात मतदारसंघातील विविध विषयांबाबत बैठक। शरद पवारांचा लोणावळ्यात कार्यकर्ता संवाद मेळावा। अजित पवार गटातील 137 कार्यकर्ते शरद पवार गटात प्रवेश करणार। नाशिकमध्ये मनसेच्या वर्धापन दिनाची तयारी अंतिम टप्प्यात। राज ठाकरे आज दुपारी नाशिकमध्ये येणार। मनसेच्या वर्धापन दिनाच्या तयारीचा आढावा घेणार। नाशिकमध्ये अज्ञातांनी राज ठाकरेंचे बॅनर फाडले। काळाराम मंदिर परिसरात लावलेले राज ठाकरेंचे बॅनर फाडण्यात आले। राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर लावण्यात आले होते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची आज मुंबईत जाहीर सभा। संध्याकाळी 5 वाजता मुलुंडमध्ये सभेचं आयोजन। मीरा भाईंदरमध्ये शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी। शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईकांविरोधात भाजपचा धडक मोर्चा। भाजपचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टींच्या हॉटेल तोडफोड प्रकरणी भाजप आक्रमक। पुणे भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर। मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात पुणे महापालिकेसमोर बॅनरबाजी। महापौर पद दिलं, सरचिटणीस पद पण दिलं, आता खासदारकी पण हवी का? बॅनरवर कष्टाळू भाजप कार्यकर्ता असा उल्लेख। रयत क्रांती संघटनेकडून महायुतीकडे हातकणंगले मतदारसंघाची मागणी। हातकणंगलेची लोकसभेची जागा रयत क्रांती जिंकू शकेल, सदाभाऊ खोतांना विश्वास। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघासाठी आरएसएस कडून डॉक्टर मिलिंद नरोटे यांचं नाव समोर। महायुतीकडून याआधी विद्यमान खासदार अशोक नेते तसंच मंत्री धर्मराव आत्राम यांच्या नावाची चर्चा। वर्धा लोकसभेची जागा काँग्रेसकडेच ठेवण्यासाठी नेत्यांचं शिष्टमंडळ। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी मुंबईत। वर्ध्याची जागा पवार गटाकडे जाणार असल्याच्या चर्चेनंतर हालचालींना वेग।
काँग्रेसकडून नांदेड लोकसभेसाठी यशपाल भिंगे यांची चाचपणी सुरू। पक्षाने जबाबदारी दिल्यास नांदेड लोकसभा लढवणार, यशपाल भिंगे यांचं वक्तव्य। कोल्हापुरात ठाकरे गटाकडून सोशल मीडियावर प्रचार, आपलं कोल्हापूर आपलंच राहणार, एकनिष्ठ शिवसैनिक भगवा फडकवणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची प्रचार मोहीम। भाजपच्या बाळा भेगडेंनाच उमेदवारी द्यावी, भाजपचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे यांची नरमाईची आधीची भूमिका। वरिष्ठांनी फटकारल्यानंतर रवींद्र भेगडेंनी भूमिका बदलली, महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा आहे, ताकदीनं काम करू, भेगडेंची आताची भूमिका। मुख्यमंत्री शिंदेंकडून मुंबईतील कोस्टल रोडच्या कामाची पाहणी, मुंबईत जवळपास 320 एकरचं सेंट्रल पार्क उभारलं जाणार, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। तर उद्धव ठाकरे धाराशिव मतदारसंघाच्या दौऱ्यावर, उद्धव ठाकरेंची आज औसा, उमरगा आणि तुळापूरमध्ये जाहीर सभा। वेळ पण तीच आणि मालक पण तोच, शरद पवार गटाची लोणावळ्यात बॅनरबाजी, लोणावळ्यात पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा। जयंत पाटील लातूर दौऱ्यावर, राजीव गांधी चौकात पवार गटाच्या कार्यालयाचं उद्घाटन करणार, तर दुपारी लिंगायत समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर, कलम 370 रद्द झाल्यानंतर पहिल्यांदाच मोदींची श्रीनगरमध्ये रॅली, 2 लाखांहून अधिक नागरिक रॅलीमध्ये सहभागी होतील असा दावा। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 14 मार्चला पालघरमध्ये प्रवेश करणार, नाशिकहून त्र्यंबकेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर भारत जोडो न्याय यात्रा पालघरमध्ये। छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर टोल कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, पगार होत नसल्यानं टोल कर्मचाऱ्यांनी पुकारला बंद, आंदोलनामुळे समृद्धी महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा नाही। जळगावच्या सराफ बाजारात सोन्याची आतापर्यंतची सर्वात मोठी भाववाढ, गेल्या 48 तासात सोन्याच्या दरात 2000 रुपयांची वाढ। बुधवारी मुंबईत 17.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, उत्तरेत वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची लाट, पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार। योगेश सावंतांच्या पोलीस कोठडीचे आदेश सत्र न्यायालयाकडून रद्द, योगेश सावंतची न्यायालयीन कोठडीत रवानगी, फडणवीसांबाबत आक्षेपार्ह विधानाचा व्हिडिओ टाकल्याप्रकरणी गुन्हा। जीएन साईबाबांची नागपूरच्या सेंट्रल जेलमधून सुटका, हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडून जीएन साईबाबांची निर्दोष मुक्तता, सध्या आपली प्रकृती ठीक नसल्याची जीएन साईबाबांची प्रतिक्रिया। केंद्र सरकारची 4750 टन कांदा निर्यातीला मंजुरी, राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडच्या माध्यमातून भूतान, बहरीन आणि मॉरिशसला कांद्याची निर्यात होणार। यंदा चाकरमान्यांचा शिमगा उत्साहात होणार, कोकण रेल्वेकडून विशेष साप्ताहिक गाड्यांचं नियोजन, 17 ते 27 मार्च दरम्यान उद्यापासून आरक्षण सुरू होणार। अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये भाजप आणि प्रहारचे कार्यकर्ते आमने सामने, भाजप कार्यकर्त्यांकडून कामगार साहित्य वाटप कार्यक्रम लवकर सुरू न झाल्याचा आरोप, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात तर कामगारांचे साहित्य वाटप रद्द। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यात निलगाय रानडुकरांमुळे शेतीचं नुकसान, वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी संतप्त ग्रामस्थांचं वन विभागाच्या विरोधात उपोषण। वर्ध्यामध्ये बोर व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या गावांच्या पुनर्वसनाची मागणी, प्रहार जनशक्ती पक्षाकडून व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची निवेदन। पालघरच्या मायकोप जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नसल्यानं पालकांसह विद्यार्थी आक्रमक, विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा, पालकांनी जिल्हा परिषद कार्यालयातच भरवली विद्यार्थ्यांची शाळा। उल्हासनगर शहरात गॅरेजमधून बाईक चोरी, चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, पोलिसांकडून तपास सुरू। संदेशखाली प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची भंडाऱ्यात निदर्शनं, भंडारामध्ये त्रिमूर्ती चौक परिसरात जोरदार घोषणाबाजी। राज्यातील जवळपास 42,000 कंत्राटी वीज कर्मचारी आंदोलनावर, प्रलंबित मागण्यांसाठी बुलढाण्याच्या शेगावमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची निदर्शनं। वाशिममध्ये नगर परिषदेच्या व्यापारी संकुलातील विद्युत तारा आणि स्विचबोर्ड उघड्यावर, विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका, प्रशासनाचं दुर्लक्ष। सोलापुरातील ग्रामीण भागात दुष्काळाच्या झळा, कुंभारी गावचा युवक भागवतोय हजारो ग्रामस्थांची तहान, स्वमालकीच्या विहिरीतून दररोज 12 टँकरद्वारे 72,000 लिटर पाण्याचं मोफत वाटप। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये श्री संत मुक्ताई आणि चांगदेव महाराज संयुक्त यात्रेला आजपासून सुरुवात, सकाळपासून मुक्ताई मंदिरात भाविकांची गर्दी। अमरावतीच्या सालबर्डी आणि कोंडेश्वर देवस्थानासाठी शिवरात्रीला 150 बस सेवा, 5 ते 13 मार्च पर्यंत बस सेवा उपलब्ध राहणार, शिवभक्तांसाठी अतिरिक्त बस सोडण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय। वर्धा जिल्ह्यात मोकाट जनावरांना जिओ टॅगयुक्त रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावणार,
रस्ता सुरक्षा वाढवण्यासाठी उपक्रम. बुलढाण्यात मुस्लिम महिलांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मोदींना शुक्रिया मोदीजीचं आभारपत्र पाठवलं. भंडारा जिल्ह्यातील वडदमध्ये भाजप महिला मोर्चाच्या नारीशक्ती वंदन रॅलीचा समारोप. पंतप्रधान मोदींनी केलेल्या विकासात्मक योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. नाशिकमध्ये अंत्योदय लाभार्थी महिलांना रेशन दुकानातून साड्यांचं वाटप. कार्यक्रमाला भाजप आणि अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची हजेरी. वर्ध्यात माझं पहिलं मत देशासाठी अभियानांतर्गत युवकांनी घेतली शपथ. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील युवकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शहरात अभियान. वाशिमच्या हराळ ग्रामपंचायतीकडून 97 वर्षीय आजोबांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. नांदेड जिल्ह्यात उन्हाळी कांदा आणि मिरचीची सर्वाधिक लागवड. रब्बी हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांचा उन्हाळी पीक लागवडीकडे कल. नांदेडमध्ये टरबुजात केली मिरचीची लागवड. तब्बल 1.5 एकर शेतीत शेतकरी एकनाथ रोटेंचं लाखोंचं उत्पन्न. उल्हासनगर कॅम्प 3 मधील रस्त्यावरील अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई. विठ्ठलवाडी स्टेशन परिसरात रस्त्याच्या कामामुळे अतिक्रमण हटवलं. लासलगाव ग्रामपंचायत सरपंच निवड प्रकरणी 7 दिवसात निकाल देण्याचे आदेश. मुंबई उच्च न्यायालयाचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. दापोलीच्या भरणे ग्रामपंचायतीत शिंदे गटाचा मनसे आणि ठाकरे गटाला धक्का. उपसरपंचासह 4 जणांचा शिंदे गटात प्रवेश.